ऐकला आहे प्रवीण वाडान. मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार प्राप्त केला होता प्रवीण वाडान. यावेळेस गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच अनिश. पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातो सीमारेषा पार, फरार. 4 धावा. अंकित कडून निश्चितच प्रवीण वाढण करता पारितोषिक आहे प्रत्येक षटकार करता 200. आणि षटकातील पुढचा बॉल यावेळेस हॅप ट्रॅकर चेंडू होता. वाईट चेंडूचा इशारा पंच आमच्याकडे वळलेली. यस, वाईट चेंडू. आव्हानाच्या सलमध्ये 1 धाव निश्चित टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. टीमची धाव संख्या 1 ने पुढे सरकली आहे ती 5 धावा. अंकित कोरटकडनं प्रवीण वाडांसाठी प्रत्येक षटकार करता 200 आहेत. यावेळेस पुन्हा एकदा सोडून दिलाय. चुकीच्या दिशेने गोलंदाजी या ठिकाणी टाकली जाते. आव्हान तर चसरमध्ये आणखी 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. धाव संख्या 1 ने पुढे सरकली आहे ती 6 धावा. अतिशय महत्वाचा मॅच मैदानाच्या आतमध्ये खास करून वैशिष्ट्य राहिली आहे ते म्हणजेच पार्थ वॉरियर्स आतापर्यंत कुठलाही मॅच त्यांनी गमावलेला नाहीये. मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं केलंय. एवढं हलक्या हाताने चेंडूला कट केलंय. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचते ती 7 वरती. यावेळेस ऑन स्ट्राईक वरती प्रवीण वाडान आहे. आणि प्रवीण वाडान ज्यावेळेस स्ट्राईक वरती येत आहेत ना त्यावेळेस परशुराम मोकाशी यांच्याकडनं पारितोषिक जरूर लागलं जातं. मात्र यावेळेस परशुराम मोकाशी आमच्या कक्षामध्ये दिसत नाहीयेत. यस, पारितोषिक ऑन आहे का? यस, पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी जर प्रवीण वाडान जर आउट झाला तर त्याला 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. आणि प्रत्येक षटकाराकरता 200 रुपयाचा कॅश प्राइज देखील आहे. हे मित्रावरचं थोडं आगलं वेगळं प्रेम. फटका फसलाय. 500 रुपयाची कडकडीत नोट द्यावी लागेल. धन्यवाद डीजे. 500 रुपयाचा कॅश प्राइज फलंदाजाला ठिकाणी दिलं जाईल. हे मित्रावरचं आगलं वेगळं प्रेम. ज्यावेळेस परशुराम मोकाशी पहिल्या चेंडूवरती आउट झाला होता त्यावेळेस प्रवीण वाडांकडनं त्याच्याकरता 200 रुपये दिले होते. मात्र यावेळेस त्याला 500 मिळतील. 200चं 500 रूपांतर झालंय. हे मित्राचं प्रेम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय संदीप घाटाल. या सातिवले प्रीमियर लीग वरती वाजवला होता टाल. संदीप घाटाल आहे ऑन स्ट्राईक वरती. षटकातील पुढचा बॉल यावेळेस हलक्या हाताने चेंडूला कट करण्याचा प्रयत्न. गॉड बिहेनची अपील जरूर केली होती मात्र पंच आपल्या जागेवरती स्थिर आहेत. आदरणीय सन्माननीय अनंता महाळे आणि सुकुरजी बुजड यांना आग्रहाची नम्र विनंती आहे आपण कृपया आमच्या मुख्य व्यासपीठावर या. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सातिवले प्रीमियर लीग पर्व दुसरं पायदोय. यावेळेस जर आपण बघितलं तर हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली आहे. फक्त एक सिंगलच्या मदतीनं धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 8 या आकड्यावरती. अनिस्त हे पहिलं षटक अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतंय. षटकातील पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू टाकलाय की काय? यस, वाईट चेंडू. आणखी एक आव्हानाच्या सुरूमध्ये 1 धाव टीमच्या टोटल मध्ये या ठिकाणी ऍड केली जाईल. टीमची धाव संख्या झाली आहे ती 9. लॉस 1 विकेट. आतापर्यंत 5 चेंडू टाकून झाले. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील.
आकाश गोगलदरे ऑन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळते. सध्या तर आकाशला शांत या ठिकाणी ठेवलं गेलंय. यावेळेस पुन्हा एकदा कॉड बेहेनचे अपील केले आणि बघूया पंच स्थिर आहेत, पंच स्थिर आहेत या ठिकाणी, म्हणजेच डिसिजन असेल थोडीशी घाई करा, घाई करायची आहे. येस, नॉट आउट आहे. धन्यवाद डीजे. मात्र कॉड बेहनची जबरदस्त अपील जरूर केली होती मैदानाच्या आतमध्ये. असं वाटलं होतं की बॅटची इनरेस लागले की काय, मात्र पंच आपल्या जागेवरती स्थिर होते. चांगला डिसिजन निश्चित पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. दोन पंच आपल्या निश्चितच पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मान्यता प्राप्त पंच आहेत आणि चांगले अंपायरिंग या संपूर्ण प्रीमियर लीग मध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. मग ते दीपक तुवाल साहेब यांचा जर विचार केला, विरारच्या आहेत. त्याच्यानंतर जितू सोनार, दहिसर, महेंद्र पाटील सर भाईंदर आणि रमेश जोगलेकर दहिसरचे पंच आपल्याला पाहायला मिळतात. चांगले अंपायरिंग. यावेळेस आपण जर बघितलं तर पहिला चेंडू थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता साईडच्या दिशेनं. चांगला चेंडू पाहायला मिळाला. डॉट चेंडू येतोय. संदीप घाटाल याला देखील या यंदाच्या वर्षामध्ये थोडस शांत ठेवलंय गोलंदाजांनी. संदीप घाटाल हा शांत स्वभावाचा खेळाडू आपल्याला नेहमीच पाहायला मिळतोय. प्रणित पाटील षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र दांडी गुल फर्निचर उद्ध्वस्त केलाय. फलंदाज संदीप घाटाल देखील होतोय आउट. धन्यवाद डीजे. तुम्हाला देखील आम्ही संधी देऊ, मात्र थोड्याशा मॅचेस आम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. ग्रुप मीटिंग करू नका, थोडीच फील्ड पोझिशन सजवा आणि फलंदाजाने देखील घाई करायची आहे. यावेळेस आपण जर बघितलं तर थोडीशी बॅकफूट वरती जाताना टीम आपल्याला पाहायला मिळते HA क्लब. संदीप घाटाला देखील या ठिकाणी शांत ठेवलं गेलंय. संदीप घाटाल याची आज बॅट चालली नाहीये. निराश मनानं त्याला देखील डगावरच्या आश्रयाला जावं लागते. प्रणित पाटीलची चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. मागच्या सामन्यामध्ये देखील तब्बल फक्त एक धाव खर्च केली होती आणि जवळजवळ एक महत्वाचा विकेट देखील त्यांनी मिळवला होता. आता मात्र त्याच उद्देशाने पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी. 2 बॉल टाकून झालेत आणि निश्चितच एक धाव खर्च केले. यावेळेस आपण जर बघितलं तर फटका चांगला पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमारेषा पार, मिळतील 6 धावा. हा चेंडू जर आपण बघितला थोडासा ओव्हरपिच चेंडू होता. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कशा पद्धतीने हा चेंडू सीमारेषा बाहेर पाठवलाय. मनगटाचा पूर्णपणे वापर केला होता आणि चेंडूला भिडकावून दिलाय लॉंग ऑनच्या वरून 6 धावांसाठी. प्रणित वरती होतं या ठिकाणी आक्रमण. राईट मोर द विकेट षटकातील पुढचा चेंडू. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन, उंची जास्त दिशा कमी, शतरक्षक आहे जज करतोय, मात्र शतरक्षक बनतोय यावेळी प्रेषक. 6 धावा. दस्तकाला मस्तक देऊन चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. धन्यवाद डीजे. बॅक टू बॅक षटकार क्रमांक 2. फलंदाज आपण जर बघितलं तर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय विक्रांत. यावेळेस जर आपण बघितलं तर धावचीची संधी आहे, मात्र चुकीच्या दिशेनं हा थ्रो आला होता. महत्वाची विकेट बाद करण्याची संधी झाली होती. आकाशला या ठिकाणी जीवनदान मिळालं गेलंय, कारण डेंजर एंड मध्ये थोडासा निश्चितच पकडला गेला होता आकाशला,
मात्र चेंडूची फेकी थोडीशी खराब आणि आकाशला मिळते या ठिकाणी जीवनदान. ज्या वेळेस फलंदाजाला जीवनदान भेटलं जातं ना त्या वेळेस फलंदाजाने सोनं केलं या मैदानावरती. बघूया त्याचं चित्र येणाऱ्या वेळेनुसार आपल्याला स्पष्ट त्याचं रिझल्ट हा आपल्याला पाहायला मिळेल. प्रणित पाटील षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाला. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय विक्रांत. यावेळेस डॉट चेंडू पाहायला मिळतोय. दोन्ही षटकांचा खेळ समाप्त झालाय. दोन्ही षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या जर आपण बघितली धाव फलकावरती धावा पाहायला मिळत आहेत त्या म्हणजेच एकूण 21 धावा आणि 2 विकेट. वरती 2. दोन्ही षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र गोलंदाजी टाकण्यासाठी विक्रम चव्हाण आपल्याला पाहायला मिळतोय. विक्रमने काय जबरदस्त विस्फोटक खेळी केली आहे या 7वी प्रीमियर लीग मध्ये. 203 धावा हे आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. त्याच्या नावावरती एक चांगला इतिहास रचला गेला या क्रांतीवीर बिरसा मुंडा क्रीडा नगरीवरती 7वी प्रीमियर लीग मध्ये. विक्रम यावेळेस गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. स्ट्राईक वरती डाव्या हाताचा फलंदाज सध्या इन फॉर्म मध्ये हा देखील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आकाश गोगलधरे. विक्रम चव्हाणचा पहिला बॉल यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. काय जबरदस्त टायमिंग पाहायला मिळालं. पायांचा वापर आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. सौरभ खंडारेकडनं प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. काय जबरदस्त फटका समोरच्या दिशेनं पाहायला मिळाला. लॉंग ऑनच्या वरून षटकार पाठवलाय. बेस्ट वर्सेस बेस्ट मुकाबला. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं या ठिकाणी. ओ हो महत्वाचा झेल होता. महत्वाचा झेल या ठिकाणी सुटला गेलाय. पुन्हा एकदा जीवनदान आणि ज्या वेळेस जीवनदान मिळाले गेले ना त्या वेळेस निश्चितच फलंदाजाचा आत्मविश्वास कॉन्फिडन्स वाढला गेलाय आणि त्याच्यानंतर तो हळूहळू आपला रंग बदलायला सुरुवात करतोय आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. धावचीच्या स्वरूपात एक संधी जरूर मिळाली गेली आकाशला आणि त्याच्यानंतर आणखी एक संधी मिळाली जाते. संधीचं सोनं केलं जाईल का? षटकातील पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. हा कमबॅक आहे. पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका आला होता. त्याच्या दुसऱ्या चेंडूवरती संधी उपलब्ध जरूर केली होती विक्रमनं, मात्र ते संधी हुकलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. आता मात्र एक चांगला कमबॅक. डॉट चेंडू. विक्रम बेस्ट वर्सेस बेस्ट मुकाबला. विक्रमचा जर विचार केला तर एकतर्फी किल्ला लढवलाय. वन मॅन शो ची भूमिका त्यांनी अदा केली आहे. यावेळेला दांडी गुल केलाय. किरणला सॉरी आकाशला देखील परतावं लागेल या ठिकाणी. फलंदाज आकाश देखील होतोय आउट. धन्यवाद डीजे. अजून सुद्धा 2 बॉल शिल्लक आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय विजय. तर नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आहे विक्रांत.
कनोजिया 4 बॉल मध्ये तब्बल 12 या धावसंख्येवरती तो खेळतोय. विक्रम आहे. विक्रमने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका जरूर आला होता, त्याच्यानंतर एक चांगला कमबॅक. विक्रम षटकातील पुढचा बॉल. यावेळेस चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन केलंय, अक्षरशः रोखलं गेलंय. न्यू बॅटर जर आपण बघितलं विजय आहे फलंदाजी करण्यासाठी. 4 चेंडूमध्ये 12 धावसंख्येवर खेळतोय फलंदाज विक्रांत कनुजिया. तो मात्र सध्या नॉन स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकातील. आतापर्यंत धावा खर्च केले त्या षटकामध्ये फक्त 8. षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस समोरच्या दिशेनं कार्पेटच्या साहाय्यानं जमिनीला गुदगुल्या करत हा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेनं आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र एक सिंगल धाव, सिंगलच्या मदतीनं झाली या षटकाची देखील समाप्ती. धाव संख्या 1 ने पुढे सरकली आहे ती 10च्या सरासरीनं 30 धावा धावफलकावरती. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा मैदानाच्या आतमध्ये आपण वळूया. जर आपण बघितलं तर डॉट पूर्वा मैदानाच्या आत. तर या 2 धावणं धावसंख्या 33 वरती जाऊन पोहोचते, कारण पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव आली होती. मी थोडासा चुकीचा अनाउन्समेंट या ठिकाणी केला होता. मात्र या 2 धावण्या धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 या आकड्यावरती. बाला राऊंड द विकेटनं यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता विक्रांतनं, मात्र एक सिंगल धाव मॅच बॉल आलेला आहे. प्रणित पाटील मॅच बॉल आपण पूर्वा. धावसंख्या जाऊन पोहोचले आहे ती 34 वरती. 34 वरती 3. थोडीशी गाडी ही रुलावरून चुकीच्या दिशेनं जाताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. कुठल्याही प्रकारची या ठिकाणी केली नाहीये चुकी. अतिशय चांगल्या पद्धतीने पकडलाय हा झेल आणि समाप्त झालाय विजयचा देखील खेळ. नेक्स्ट मॅच केबीएम स्पोर्ट आणि प्रज्वल 11 दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे. सद्दाम येतोय न्यू बॅटर. परशुराम मोकाशीकडनं सुवर्ण संधी दिली जाते. बॅक टू बॅक 2 षटकार या ठिकाणी जर पेश केले तर 500 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. सद्दाम पहिला चेंडू जर आपण बघितलं तर मिस टाइम फटका पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी आणखी एक महत्वाची विकेट. सद्दाम देखील आल्या पावलानं माघारी जाताना आपल्याला दिसेल. सद्दाम देखील आउट. धन्यवाद डीजे, धन्यवाद. काय जबरदस्त मुकाबला. अक्षरशः सर्व प्रेक्षकांना देखील आनंदित केलं आहे. पार्थ वॉरियर्सनं जबरदस्त फाईट. यावेळेस आपण बघितला तर फटका अतिशय चांगला होता, मात्र खराब क्षेत्ररक्षण. शेवटच्या चेंडूवरती संतुलन थोडंसं बिघडलं गेलं क्षेत्ररक्षकांचं आणि निश्चितच मिसफील झाली. सतीश होता त्या ठिकाणी आणि त्याच्यानंतर आपण बघितलं तर गुड्डू
हे दोन क्षेत्ररक्षक होते, त्यांच्याकडनं झाली आहे चुकी, चुकीला माफी नाहीये. शेवटच्या चेंडूवर येतो एक दर्जेदार चौकार. या चौकारच्या सायरा धावसंख्या जर आपण बघितली तर 38 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात आणि 39 धावा पूर्ण कराव्या लागतील. चला टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे. केबीएम स्पोर्ट अँड प्रज्वल 11 या दोन संघामध्ये केला जाईल महत्वाचा टॉस. त्या ठिकाणी आमचे कॉमेंट्री मॅन सज्ज असतील. सँडी हॅलो, चला सन्माननीय आदरणीय संदेशजी पवार साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. संदेशजी पवार साहेब यांना विनंती असेल की आपण यायचंय, आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. तसेच आपण बघतायत त्या केबीएम स्पोर्ट्स आणि तसेच त्यांच्या विरोधामध्ये प्रज्वल 11. जर मित्रांनो विचार केला तर केबीएम स्पोर्ट्स संघाकरता हा सामना बराच 2023 आणि जर बघितलं तर क्रुशियल सामन्यामध्ये टॉस जिंकला जातोय प्रज्वल 11 संघाकडून. थँक्यू सो मच दादा. आपण मुख्यमंत्र्यावरती विराजमान असेल टॉस असेल फिल्डिंग करायची आणि तसेच आतापर्यंत या हॅलो चांगलं हॅलो तसेच या सामन्यामध्ये आम्ही अपेक्षा करत असेल की चांगला परफॉर्म तुमच्या संघाकडून. हॅलो फिल्डिंग करताना तसेच फिल्डिंग करताना समोर संघाला कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40च्या आतमध्ये खूप शुभेच्छा असतील तर थँक्यू सो मच. आणि तसेच केबीएम स्पोर्ट्स संघाकरता हा अतिशय क्रुशियल महत्वाचा आणि मुकाबला आहे. टॉस हारलाय, जर टॉस जिंकले असते तर काय डिसिजन असतं? क्षेत्ररक्षणच घेणार होतो आम्ही. क्षेत्ररक्षण पाहिजे होतं, पण आता वाट्यामध्ये आली आहे फलंदाजी करताना किती धावफलकावरती लागण्याचा प्रयत्न असेल? 40+. असे कुठले फलंदाज आहेत की 40+ पोहोचण्यामध्ये हेल्प करतील? उमेश आहे, धीरू आहे, आपला शाहू आहे. आणि तसे जर विचार केला तर तुमच्या संघाचा आयकॉन खेळू अर्थातच प्रज्ञेश इंजर्ड असल्या कारणास्तव तुमच्या संघावरती बराचसा दबाव आला असेल. नक्कीच. आणि तसेच आता प्रज्ञेश नाहीये तर आता प्रज्ञेशच्या जागी असा कुठला खेळाडू की चांगला परफॉर्म करेल प्रज्ञेश पेक्षा जास्त चांगला? धीरू. यस नक्कीच. खूप खूप शुभेच्छा असतील. आपण बघितलं तर प्रज्वल संघाच्या करता नाणेफेकीचा कौल जिंकला, प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली. केबीएम स्पोर्ट्स संघाला फलंदाजीचं आमंत्रण दिलं जात आहे. थँक्यू सो मच. जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्स कडे. विजय आपल्या सोबत जोडले जातील. तुम्ही कुठे जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा सातवी प्रीमियर लीग सीझन 2. थँक्यू सो मच. थँक्यू. व्हॉइस ऑफ वाळीव मिस्टर सँडी. तर या ठिकाणी सद्दामसाठी सुवर्ण संधी. बॅक टू बॅक 3 चेंडू जर वाईट टाकले तर परशुराम मोकाशी यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 3 चेंडू 500 देऊन जातील. पहिल्याच चेंडूवरती मोठा फटका, मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. फलंदाज होतोय आउट. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी महत्वाचा फलंदाज बाद झाला आहे. कल्पेश याला पहिल्या चेंडूवरती परतावं लागले. डगआउटच्या असल्याला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय बाला. चला प्लीज घाई करा. सद्दाम षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस दुसरा चेंडू काय अप्रतिम पाहायला मिळाला होता, मात्र थोडंसं क्षेत्ररक्षण हे मिड ऑफ क्षेत्रामध्ये खराब झालं. त्याच्यानंतर एक धाव ही पूर्ण केली गेली. एका धावेनं निश्चितच
ओपनिंग केली गेलं असं म्हणायला काही हरकत नाही. एका धावेनं यावेळेस ऑन स्ट्राईक वरती विक्रम चव्हाण पाहायला मिळतोय. या संपूर्ण सातिवले प्रीमियर लीग मध्ये यंदाच्या वर्षामध्ये 203 धावा त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतात. तोच खेळाडू ऑन स्ट्राईक वरती यावेळेस पाहायला मिळतो. अर्धशतक देखील झलकावला आहे या स्पर्धेमध्ये. विक्रम चव्हाण त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. सद्दाम यावेळेस आपण जर बघितलं तर चांगला चेंडू आहे. गॅप शोधण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला होता, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, कुठल्याही प्रकारची धाव या ठिकाणी पूर्ण केली नाहीये. येतोय चेंडू डॉट. लक्ष जर आपण बघितलं तर 39 धावांचं लक्ष आहे आणि एक बाद एक अशी स्थिती पाहायला मिळते यावेळेस पार्थ वॉरियर्स टीमची. सद्दाम षटकातील पुढचा चेंडू यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न केला होता. लेग कीपरची अपील देखील केली होती. थोडासा दबावामध्ये दिसतोय, कारण पहिल्या चेंडूवरती विकेट बाद झाल्यानंतर थोडासा दबाव हा फलंदाजी करणाऱ्या टीम वरती पाहायला मिळतोय. या दबावातून जर तुम्हाला थोडस प्रेशर रिलीज करायचं असेल ना, तर निश्चितच एक मोठा फटक्याची या ठिकाणी दरकार आहे. लक्ष जर आपण बघितलं तर 10च्या सरासरीने जरी पाठलाग केला तरी सुद्धा सहजरित्या विजय प्राप्त करू शकता. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन. हो 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 हो, झेल उडाला होता. काही काल हवेमध्ये या ठिकाणी चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता आणि निश्चितच एक धाव ही पूर्ण केली आहे. जवळजवळ 5व्या चेंडूवरती ही एक धाव या ठिकाणी येताना दिसली आहे. लक्ष आहे 39चं आणि काय अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या संपूर्ण स्पर्धेचा जर विचार केला ना आजच्या दिवसामध्ये, तर खास करणं सद्दामची खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे. जास्त धावा त्यांनी खर्च करून दिल्या नाहीये. कारण विक्रमचा खेळ जर आपण बघितला तर थोडासा हिटिंग साठी जाणलं जात आहे विक्रम याला, मात्र थोडस स्पेशल मध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र टार्गेट केलं होतं विक्रमला, मात्र बाला यांनी आपले इरादे स्पष्ट केलेत. षटकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 39 धावांचं लक्ष्य पूर्ण करत असताना 8 धावा आणि महत्वाचा एक विकेट डाऊन झाला आहे पार्थ वॉरियर्स टीमचा. नंबर 2 वरती गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज जर आपण बघितलं तर आपल्याला आकाश गोगलदरे यावेळेस पाहायला मिळतोय. आणि आकाश गोगलदरेच्या अगेन्स्ट कशा पद्धतीने खेळ रचला जाईल, काय रणनीती कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील. विक्रम ऑन स्ट्राईक वरती सुरुवातीला आपण बघितलं फलंदाजी करत असताना HA क्लब पहिल्या चेंडूवरती जर आपण बघितलं तर प्रवीण वाडान बाद झाल्यानंतर थोडीशी जी रणनीती होती ती कमी आपल्याला पाहायला मिळाली. एक छोटं टार्गेट जरूर सेट करायचं आहे. छोट्या टार्गेटचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल. पहिल्या षटकामध्ये आले त्या ठिकाणी 8 धावा. गोलंदाज आकाश गोगलदरे. हॅप टॅकर चेंडू होता, यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळला गेला आहे. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. दन 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 सीमारेषच्या बाहेर मिळतील या ठिकाणी 4 धावा. गेंदबाज ने इस बार दिया है मौका, बल्लेबाज ने जड़ दिया है. सातिवले प्रीमियर लीग का शानदार चौका. कम ऑन डीजे. आकाश षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हवाई हल्ला गेलाय. उंची जास्त दिशा कमी. संदीप गादल चेंडूच्या खाली आणि हा खूप महत्वाचा झेल होता. विक्रम चव्हाण आउट.
यहाँ भी होगा वहाँ भी होगा, अब तो 6:30 में होगा क्या? मेरा ही जलवा, मेरा ही जलवा. धन्यवाद डीजे. काय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय. पहिल्या चेंडूमध्ये इरादे स्पष्ट केले होते विक्रमनं, त्याच्यानंतर सांगितलं गेलंय हम भी किसी से कम नहीं दोस्त, तू शेर तो मग सव्वा शेर. हे दर्शवत असताना किरण सॉरी आकाशनं चांगली गोलंदाजी केली आणि विक्रमला पाठवलं टॅगआउटच्या आसऱ्याला. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता, हुक करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू आणि बॅट याच्यामध्ये कनेक्शन होताना दिसलं नाहीये. नाही ना तर तलवार या ठिकाणी फिरवली होती, मात्र वार होताना दिसला नाहीये. धावसंख्या जर आपण बघितली स्थिर आहे 12 या आकड्यावरती. षटकातील चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय पुन्हा एकदा. यावेळेस थोडीशी गाडी रुलावरून सरकली आहे, चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी ट्रॅव्हलिंग करत असताना पंच सांगतात की हा चेंडू खराब आहे. अवांतरच्या सुरूमध्ये एक धाव निश्चित टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या या अवांतर धावेनं जाऊन पोहोचते ती 13 धावा. षटकातील पुढचा चेंडू, चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन. यावेळेस पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून चेंडूला दन 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 पाठवले सीमारेषच्या बाहेर. मिळतील या ठिकाणी 4. धन्यवाद डीजे. या चौकांना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 17 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस वेगानं हा चेंडू ट्रॅव्हलिंग केला होता, चेंडू जातो. यावेळेस गल्ली रिझनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला उचलेल, चेंडूची फेकी करेल, तोपर्यंत निश्चितच 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केला जातील. 2 टीमची धावसंख्या झाली आहे तब्बल 19. अजून सुद्धा शेवटचा बॉल एक शिल्लक आहे या दुसऱ्या षटकातील. आकाशने या षटकामध्ये धावा खर्च केल्यात आतापर्यंत एकूण 11 धावा खर्च केलेत. यावेळेस पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. मिळतील या ठिकाणी पुन्हा एकदा 4. बारा चेंडू जिंकण्याकरता अजून सुद्धा 16 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या जर आपण बघितली 2 बाद 23 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज विजय आपल्याला पाहायला मिळतोय. विजय याच्या षटकातील पहिला चेंडू. यावेळेस आपण बघितलं तर यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू होता, अक्षरशः रोखलं गेलं या ठिकाणी. चांगला चेंडू, कुठल्याही प्रकारची धाव या ठिकाणी पूर्ण केली नाहीये. डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस थोडासा कानमंत्र काहीतरी पुरवला गेला आहे. नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज जर आपण बघितला तर सतीशने देखील चांगली फलंदाजी आतापर्यंत केली आहे. 4 बॉलमध्ये तब्बल 10 धावा त्यांनी बनवल्यात. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पंच सांगतायत की हा चेंडू आहे वाईट. आणखी एक अवांतरच्या स्तरामध्ये धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. सद्दामने खूप चांगली गोलंदाजी केली होती. एक मोठा फटका शेवटच्या बॉलवरती अगदी लागला गेला आणि थोडासा महागडा ठरताना आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलंय, मात्र लँड कुठे होते पाहायचं आहे. ऊपर वाले ने लड्डू इस बार गणेश के मुंह में गिराया था. नाम तो गणेश है, गणेश को ज्यादा करके लड्डू पसंद है, लेकिन इस बार गणेश ने छोड़ दिया है लड्डू को. कॅश सोडलाय म्हणून 200 रुपये या ठिकाणी दिले जातील परशुराम मोकाश यांच्याकडनं. अगदी हातामध्ये हा झेल होता, झेल पकडायला हवा होता. चुकीला माफी नाहीये आणि 200 या ठिकाणी जमा देखील झालेत. आणि प्रवीण दादांना देखील 500 या ठिकाणी आलेले आहेत. थँक्यू. यावेळेस समोरच्या दिशेनं चाबुक शॉट 6 धावांसाठी. षटकार. पकडा क्या जिंका मॅच, सोडाल क्या तर हराल मॅच.
जले पे नमक लगाने का काम इस बार करते हुए काय जबरदस्त फटकेबाजी, बाला इन फायर झालाय मैदानात. ओहो, थोडासा चेंडू जर आपण बघितला आउटसाइड ऑफ स्टंप, थोडासा मैदानाच्या बाहेर कदाचित हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस फुलटॉस डिलिव्हरी होती आणि चेंडू जातोय सीमारेषच्या बाहेर. सॉरी, थोडीशी माझ्याकडनं चुकीची कमेंटमेंट झाली अगोदरच्या चेंडूवरती. पश्चात्तक मी चेंडू टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता गोलंदाजानं. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 37. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र कनेक्शन व्यवस्थित झालं नाहीये. मिस टाइम फटका पाहायला मिळाला. चेंडू टाकून झाले एकूण 4 चेंडू टाकून झाले तिसऱ्या षटकातील. सॉरी, 5 चेंडू टाकून झालेत. पंच सांगतायत की हा चेंडू देखील खराब आहे. अव्वांतरच्या सरमध्ये 1 धाव आणखी आपल्याला पाहायला मिळते आणि स्कोर इज लेवल. धावसंख्या समांतर झाली आहे. पुन्हा एकदा अधिराज्य गाजवलंय ते म्हणजेच पार्थ वॉरियर्स टीमनं. ओहो, काय जबरदस्त फटका 6 धावांसाठी. यावेळेस वीरेंद्र शेवाग यांची आठवण करून देताना बाला. गावाचा ठाणे जिल्ह्याने हायलय भारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्याने हायलय भारी.